बरं. सर, आता कुठेतरी आपण म्हटलं की सामाजिक प्रतिष्ठा म्हणून सुद्धा मुलांमध्ये अशा प्रकारे सिगरेट आणि ओढायची सवय आहे. तर हे बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे? मुलांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातून ही सुरुवात व्हायला पाहिजे. कधी कधी असं होतं की वडिलांना सिगरेट पिताना बघून मुलाला वाटतं की नाही, अरे हे केलेलं चालतं. घरी तसं जर काही स्टिम्युलस नसेल तर मग कॉलेजमधले मित्र किंवा आपण म्हटलं तसं सिनेमा आणि टीव्हीवरच्या लोकांना बघून ही मुलं चालू करतात. त्याच्यामुळे आपल्या सरकारने हे जे काही चांगले निर्णय घेतलेत की पडद्यावर स्मोकिंग करताना दाखवायचं नाही, हा एक मोठा त्यातला हे आहे. किंवा आई वडिलांना जर आढळलं की त्या मुलाने स्मोकिंग सुरू केलेलं आहे तर ताबडतोब त्याचं समुपदेशन करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला औषधं काम करत नाही. पालकांची सुद्धा तेवढी जबाबदारी, दुर्लक्ष नाही केलं, दुर्लक्ष होऊन चालणार नाही. बरोबर आहे. कारण त्यामुळे मुलांकडे आपण बघतो की मुलांकडे पण सुद्धा पालकांनी तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. एखादा मुलगा, आपला मुलगा जर स्मोकिंग वगैरे करताना आढळला तर तेवढेच जबाबदारीने त्याचं स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एकंदर स्मोकिंगमुळे जो आजार होतो, सीओपीडी, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर, एक फोन आलाय कोल्हापूरवरनं. सचिन माने आपल्या बरोबर आहेत. बोला सचिन. नमस्कार मॅम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी जे व्यसन करतो, म्हणजे मी सिगरेट पितो, तर मी आधी खूप फेअर होतो. आता माझी स्किन जी आहे ना ती ब्लॅक होत चालली आहे. तर याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? स्किनसाठी ह्यांना प्रश्न हो, कसं आहे की धूम्रपानाचा अक्षरशः शरीराच्या केसापासून, डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागावर परिणाम होत असतो. आणि एजिंग, लवकर एजिंग, म्हणजे आपलं वय 25 असेल तर आपली जी त्वचा आहे ती 45 वर्षाच्या माणसासारखी होते, हे वैज्ञानिक सत्य आहे. त्याच्यामुळे सिगारेट बंद करणं हे त्याच्यावरचा सगळ्यात मोठा इलाज आहे. ह्याच्यात काही इनिशिएटिव्ह असे घेतले गेलेत, म्हणजे युरोप अमेरिकेसारख्या देशात सिगारेट ही खूप महाग असते तिथे, किंवा इझिली ऍक्सेसिबल नाही. म्हणजे आपल्या इथे अक्षरशः नाक्यानाकर आपण पानवाले बघतो ज्यांच्याकडे सिगारेटचे वेगवेगळे ब्रँड्स मिळतात. पण युरोपमध्ये तसं नाही. तुम्हाला कमीत कमी 4 किलोमीटर चालल्याशिवाय तुम्हाला सिगारेट सापडत नाही. म्हणजे त्याला त्यांनी दुर्मिळ करून ठेवलंय आणि महागही करून ठेवलंय, ज्यामुळे लोकांचं त्याच्याकडचा हळूहळू त्याचं हे कमी होत चाललंय आणि उलटा आपल्याकडे ते वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी सिगरेट आता तो पितोय त्याने एजिंगचा पण सुद्धा संबंध येतो खूप. किंवा न भरणाऱ्या जखमा, शरीरावर एखादी जखम झाली असेल किंवा एखादं ऑपरेशन त्या व्यक्तीचं झालं काही कारणाने, तर ती जखम भरून येत नाही. बरोबर आहे. तर हे सगळे बदल होत नुसतं आतमध्येच घात नाही तर अगदी स्किनला सुद्धा सर्वत्र घातक होऊ शकतं. आपण बघू शकतो बीडवरनं एक फोन आहे. रोहित पंडित आपल्या बरोबर आहेत. बोला रोहित. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. मला सरला एक प्रश्न विचारायचा आहे. तर मला स्मोकिंगची सवय मॅडम, तर छाती खूप दुखते आणि श्वासाला त्रास होतो. हा, हे बहुतेक आपण मगाशी चर्चा केली तसं सीओपीडीची सुरुवात असू शकते. तर त्यांनी त्यांच्या शहरातल्या योग्य त्या चेस्ट फिजिशियनकडे जाऊन स्पायरोमेट्री, म्हणजे श्वास घेण्या सोडण्याची जी टेस्ट असते, कॉम्प्युटराइज टेस्ट, ती करून त्या चेस्ट फिजिशियनचा सल्ला घ्यायला पाहिजे. सिगारेट सोडली पाहिजे हे तर आता अढळ सत्य आहे. पण त्या व्यतिरिक्त हा जर आजार सुरू झाला असेल तर त्याचा त्यांनी योग्य तो इलाज करायला पाहिजे. बरोबर आहे. सर, आता साधारण तुम्ही बोलताय की सीओपीडी आणि लंग कॅन्सर हे किती घातक असू शकतात किंवा ते बरे होऊ शकतात का? आपण मगाशी म्हटलं की सीओपीडी तर बरा होऊ शकत नाही, तो हळूहळू वाढणारा आजार आहे. त्याची जर जागतिक आरोग्य संघटनेने केलेली जी व्याख्या आहे की हा स्लोली प्रोग्रेसिव्ह, हा वाढतच जातो, तुम्ही काही करा त्याचं. एक वेळ सिगरेट बंद केल्यामुळे जे सततचं जे नुकसान आहे ते थांबतं, पण जे काही डॅमेज, जे नुकसान झालेलं ते रिपेअर होत नाही. आणि लंग कॅन्सर तर दुर्दैवाने अशी चीज आहे की बऱ्याच वेळेला आमच्याकडे जे येणारे पेशंट असतात की ते पुढच्या स्टेजेस मधलेच पेशंट असतात आणि त्यांना आपल्याला फार काही ट्रीटमेंट ऑप्शन्स ऑफर करता येत नाही, ज्यामध्ये बरेच वेळेला सर्जरी करून फायदा होतो, की सर्जरी करून जर फुफ्फुसाचा तो भाग काढून टाकला तर थोडेसे आयुष्य जास्त मिळू शकतं आपल्याला. पण बरेच पेशंट अशा स्टेजमध्ये येतात जेव्हा फक्त किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, किमोथेरपीचं ऑप्शन. ह्या आजारांची सुरुवातीची लक्षणं काय म्हणताय तुम्ही? एक 3-1 आठवडे बरा न होणारा खोकला, किंवा खोकल्यातून जर रक्त पडायला लागत असेल, किंवा चालताना दम लागत असेल, किंवा साध्या साध्या गोष्टी करून आपल्याला अशक्तपणा किंवा फटीग आपण ज्याला म्हणतो, थकल्यासारखं वाटत असेल, तर ही ह्या आजारांची सुरुवातीची लक्षणं. किंवा झपाट्याने वजन कमी होत चाललंय, म्हणजे अगदी 1-2-3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालं, तर ही ह्या आजारांची सुरुवातीची लक्षणं असतात. आणि लंग कॅन्सरचा रोगनिदान आपण ब्रॉन्कोस्कोपी, सीटी स्कॅन, म्हणजे एंडोस्कोपीने तिथली बायोप्सी घेतो किंवा सीटी स्कॅनवर बघतो की हे किती प्रमाणात पसरले आणि त्यानुसार त्याचा इलाज ठरवला जातो. पण कितीही केलं तरी
जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 1.5 ते जास्तीत जास्त 5 वर्षाच्या पलीकडे आपण आयुर्मर्यादा आहे त्या पेशंटची ती फार म्हणजे वाढवता येत कुठेतरी नाही. हा न बरा होणारा असा आजारच म्हटला पाहिजे आणि ह्या साध्या सिगरेट किंवा तंबाखूच्या या व्यसनामुळे होत अशा असतो. प्रकारचा हा आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच अलर्ट व्हा आणि कुठेतरी तंबाखू थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी केवळ फक्त गरज असते ती आपल्या इच्छाशक्तीची. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. आज टॉक टाइम मध्ये आपण तंबाखू आणि त्याचे दुष्परिणाम किंवा श्वसनावर होणारा जो परिणाम आहे त्याविषयी चर्चा केली आणि आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.